खामगाव येथील आजचं हे दुसरं सत्र वासनिकांचा आचार स्वामींनी वासनिकांना तथा ज्यांना परमेश्वर प्राप्त करायचा आहे अशा साधकांसाठी देवाने कुठला विधी सांगितला आहे या संदर्भामध्ये आपण थोडक्यामध्ये सकाळच्या पहिल्या सत्रामध्ये काही श्रवण केलेलं होतं आणि आपण पाहिलं की प्रत्येक साधकासाठी देवाने नामस्मरण हा जो विधी आहे तो सर्वांना सांगितलेला आहे। स्वामींनी जे वचन सांगितलं त्याचंही प्रमाण आपण बघितलं की हे देखिले तैसे 8 विजे, म्हणजे परमेश्वराला जसं आपण पाहिलेलं आहे सन्निधानी किंवा असन्निधानी लीळेमध्ये जसं त्यांना आपण श्रवण केलेलं आहे त्या प्रकाराने जसं जसं तुम्हाला देव आठवता येईल तसा परमेश्वर आपल्याला आठवायचा आहे। आणि त्यामध्ये जे काही विधी सांगितलेले आहेत ते सर्व विधी देव आठवण्याचे विधी आहेत। त्या माध्यमातनं आपल्याला देवच आठवायचा आहे। आपण अटन विजन दीक्षा भोजन इथपर्यंत आलेलो होतो आणि त्याच्यामध्ये निद्रा म्हणजे झोपताना देखील देव आठवत आठवत झोपायचा आहे हा पण विषय आपण बघितला। प्रसाद सेवा यामध्ये विशेष वंदन वगैरे हा विषय आपण बघितला आणि त्यावेळेला सुद्धा विशेष पण आपल्याला का दिलेले आहेत, कशासाठी दिलेत विशेष, की जेणेकरून परमेश्वराची आठवण आपल्याला प्राप्त व्हावी। त्या विशेषाच्या संदर्भातली लीळा आठवावी किंवा परमेश्वराच्या लीळा ज्या आहेत त्या लीळेंचं श्रवण व्हावं, चिंतन व्हावं, म्हणून ते विशेष देखील देवाने जे सांगितले एकीच्या संबंधा गेले ते तुले ओटे गोटे आधी करून तुम्हा नमस्करणी किंगा असं सांगितलेलं आहे। किंवा परमेश्वर भज्य संबंध वंद्य म्हणजे परमेश्वराने जो स्पर्श केलेला आहे वंदनीय आहे, आठवणीय आहे असा संदर्भ आमच्या स्वामींनी सांगितलेला आहे। त्या संदर्भातली वचनं सांगितलेली आहेत। म्हणजे आम्हाला जे स्वामींनी विशेष दिलेले आहेत, प्रसाद दिलेले आहेत, स्थानं दिलेली आहेत, त्याचं कारणच मुळामध्ये असं आहे की ते आम्हाला देव आठवण्यासाठी पूरक ठरतात आणि त्यामुळे परमेश्वर आठवणं आम्हाला सहज सोपं होऊन जात असतं। विशेष प्राप्ती ते करी असं वचन कुठे देवाने सांगितलेलं नाही, नाम प्राप्ती ते करी असं सांगितलेलं आहे। कारण की नामाने परमेश्वराचा संपर्क जोडल्या जात असतो आणि म्हणून स्मरण वाक्य सारोळ्याचं पहिलं वचन हे आहे की हे देखिले तैसे 8 विजे। आणि ज्यावेळी स्वामी उत्तर दिशेला आता बीजे करण्याची प्रवृत्ती आहे तेव्हा पण महादाईसांनी स्वामींना विचारलं की आता आपण बीजे करू पाहताती तर गोसावी बीजे करू पाहताती तर आम्ही आता काय करावं, आम्हाला काहीतरी विधी सांगा। त्यावेळी स्वामींनी नामस्मरणाचाच विधी सांगितलेला आहे। आणि निद्रा प्रसाद सेवा, प्रसाद सेवा म्हणजेच विशेष वंदन वगैरे आणि स्मरण सांगितलेलं आहे। त्यानंतर जे आम्हाला निमित्तविधी सांगितलेले आहेत, निमित्तविधी पण असाच आहे, संग सांगा भेट शुश्रूषा, ज्ञाना करणे असेल किंवा वैराग्य गुणाकारणे असेल जी जवळीक केल्या जाते, संग सांगत केल्या जातो, भेट घेतल्या जाते। स्वामी सांगतात की एकमेका भेटल्या, भेट पण कशी असते, कशी असली पाहिजे की एकमेकांना भेटल्यानंतर परमेश्वर आठवल्या गेला पाहिजे। तुम्ही आम्ही जर का भेटलो तर परमेश्वराच्या बद्दल आम्ही बोललो पाहिजे सहजपणे। दोन व्यावसायिक जेव्हा भेटतात तेव्हा ते काय बोलतात,
ते त्यांच्या परिवाराबद्दल बोलत नाही बसत, ते व्यवसायाबद्दल बोलत आहेत की काय चालू आहे व्यवसाय वगैरे येते. केवळ दोन वैचारिक व्यक्ती मिळतात, साहित्यिक भेटतात, तेव्हा ते त्या संशोधनाबद्दल ते बोलतात. दोन व्यसनाधीन लोक जेव्हा भेटतात ते व्यसनाबद्दलच बोलतात. तसं दोन ज्ञानी व्यक्ती जेव्हा भेटतात तेव्हा ते ज्ञानाबद्दलच बोलतात. असे खूपसे ठिकाणं आहेत की जिथे गेल्यानंतर ज्ञानाचाच विषय निघत असतो. म्हणजे तिथे गेल्यानंतर देवपूजा वंदन केलंय आणि पाण्याचा ग्लास यायच्या आधी प्रश्न येत असतो. म्हणजे गेल्यापासून चर्चा जी सुरू होते, म्हणजे आपली भेट अशी असली पाहिजे. देव आठवणारी भेट असेल तर मग देव भेटल्याचं गोमटं मिळतं. बघा, देव आत्ता आपल्या सोबत प्रत्यक्ष नाही आहे, अप्रत्यक्ष साह्य रूपाने आहेत. प्रसन्नतेने परमेश्वर आहेत, कृपादृष्टी परमेश्वराची आहे. परंतु प्रत्यक्ष परमेश्वर आत्ता आपल्याला भेटून राहिले नाही, भेट नाही आहे आपली त्यांची. स्वामी सांगतात आता तुम्हाला नव्या संबंधू पुन्हा संबंधित भेट होईल. परंतु छोट्या मोठ्या ज्या काही बाबी आहेत त्या जर का आपण करत राहिलो, छोटे छोटे विधी करत राहिलो आणि त्या विधीच्या माध्यमातून जेव्हा केव्हा आपण धर्मवार्ता करतो त्यावेळी स्वामी जे आहेत ते सांगितलेलं आहे की धर्मवार्ता प्रसंगे सर्वत्र अवस्थान. आपल्या घरी जर का आपल्याला देवाला बोलवायचं असेल तर कसं बोलवणार तुम्ही? किती दिवे किती अगरबत्त्या लावणार? असं काय सांगितलंय का? इतकी अगरबत्त्या आणि इतके दिवे लावले की देव घरी येतात. परंतु धर्मवार्ता प्रसंगे सर्वत्र अवस्थान हे मात्र देवाने सांगितलेलं आहे. जर का तुम्ही कुठल्याही ठिकाणी धर्मवार्ता केली, ती घडवून आणली, तर त्या ठिकाणी परमेश्वराचं कृपा दृष्टी प्रसन्नता त्या ठिकाणी येत असते, प्राप्त होत असते. आणि म्हणून इथे आपल्याला जर का देवाला बोलवायचं असेल तर एक नामस्मरण आहे, एक ज्ञान चर्चा आहे, म्हणजे परमेश्वराचं चिंतनच त्यातनं. आणि म्हणून सांगितलं की एकमेका भेटल्या हे भेटल्याचा पाडू जाय. म्हणजे दोन ज्ञानी व्यक्ती, दोन जाणकार व्यक्ती किंवा दोन सामान्य उपदेशी लोक जरी भेटले तरी ते भेटल्यानंतर जर का देवाबद्दल बोलत असतील तर देव भेटल्यासारखंच आहे. एखादं संकट असतं ना, त्या संकटापासून आपल्याला कोणीच वाचू शकत नाही अशी परिस्थिती निर्माण होते आणि अशा वेळेला कोणतरी येऊन आपल्याला त्याच्यातनं तारतो. आपल्याला तो माणूस कसा वाटतो? आपण म्हणतो तुम्ही देवासारखे धावून आला बरं. म्हणजे देव भेटल्याचं किंवा देवाने मदत केल्याचं एक अनुभव आपल्याला त्याच्यातनं मिळत असतो. तशा पद्धतीने जो व्यक्ती भेटल्यानंतर आपल्याशी देवाची चर्चा करेल, देवाबद्दल बोलेल आणि त्यामुळे आपल्याला एखादी लीळा अधिकची माहिती होईल, एखाद्या वचनाचा अर्थ नव्याने आपल्याला काहीतरी प्राप्त होईल. असं देव भेटल्यानंतर जे कार्य होणार आहे ते कार्य जर का एखादा जीव भेटल्यानंतर होत असेल तर देव भेटल्यासारखंच आहे. एकदम ती बरोबरी नाही आहे, पण देव भेटल्यानंतर जे आपल्या जीवनामध्ये लाभ होतो, कणव योग्यता वाढली पाहिजे आपली. देव भेटल्यानंतर जशी कणव योग्यता अधिकार वाढतो तशाच पद्धतीने आपण एकमेकांना भेटल्यानंतर आपण सुद्धा एखाद्याची भेट घेतो तेव्हा त्या जीवाची योग्यता वाढली पाहिजे, कमी नाही झाली पाहिजे. आपली भेट पण अशीच असली पाहिजे. जसं आपण कुठल्या सोहळ्याला जातो, आपण काय बघतो की आपलं पण थोडंसं मदत झाली पाहिजे. धावपळ जे चालू आहे तिथे सकाळी आपण लवकर जाऊ, म्हणजे आपल्याला पण सुद्धा थोडी मदत करता येईल त्यांना. म्हणजे आपण कुठेही अशी रिकामे जात नाही. तिथे गेल्यानंतर काही ना काही सेवा आपण करतो, मदत आपण करतो, त्यांच्या त्या धावपळीला काहीतरी हातभार आपण लावतो. तशा पद्धतीने आपण एखाद्याची भेट घेतो त्यावेळी रिकामी भेट झाली नाही पाहिजे की आपल्याकडनं त्यांना काहीच नाही मिळालं असं नको. आपल्या भेटीमध्ये त्यांची योग्यता वाढावी, अधिकार वाढावा, कणव वाढावा, अशाच प्रकारच्या चर्चा आपण सुद्धा केल्या पाहिजे. धर्मवार्ता केल्या पाहिजे. कर्मवार्ता करत बसायचं नाही. नाही तर बहुतांशी दोन लोक भेटले की यावेळी पाऊस भरपूर आहे बरं का, ते पावसावरच बोलत राहतात. आता याच्याने त्या व्यक्तीचा काही लाभ आहे का?
आपण ज्याच्याशी बोलतो त्याचा योग्यता वाढणार का त्याच्याने? किंवा राजकारणाबद्दल बोलत राहतो, हे असं झालं तसं झालं तसं झालं. राजकारण तर विषय असा आहे की तुम्ही 12 महिने जरी सलग न थांबता बोलले तरी तो विषय संपणारा नाही आहे. आता ते बोलल्याने समोरच्याची तर योग्यता वाढत नाहीत, आपली पण योग्यता वाढत नाही. असे कितीतरी विषय आहेत जे आपण उगाचच व्यर्थ ते विषय बोलत राहतो, दिवसभर बोलत राहतो. महागाई किती वाढली याच्यावर तासनतास आपण चर्चा करत राहतो. याचा काही उपयोग नाही. महागाई कमी होत नाही आणि आपली मळिमता सुद्धा कमी होत नाही याच्याने, हे वाढत वाढत जातं. म्हणून आपल्या बोलण्यातले विषयच ते पाहिजेत की ज्यामध्ये समोरच्याची पण योग्यता झाली पाहिजे. आमच्या महादाईचा मी नेहमी उदाहरण सांगत असतो की महादाईसांनी 800 वर्षाआधी काही प्रश्न स्वामींना केलेले आहेत. आता लक्षात घ्या, आता काही असे प्रश्न आहेत की ते प्रश्न आत्ता जर का आपण केले तर काही दिवसांनी ते प्रश्न काही उपयोगाचे नसतात. कारण अपडेट एवढं होऊन राहिलेलं आहे जग की जेणेकरून काही प्रश्न कालबाह्य होतात आणि त्याची उत्तरं सुद्धा कालबाह्य होतात. परंतु महादाईसांनी 800 वर्षाआधी ते प्रश्न केलेले आहेत ते आज सुद्धा उपयोगी पडतात. आजही ते प्रश्न आपण वाचतो, त्याचे उत्तर सुद्धा वाचतो आणि ते आज सुद्धा आपल्याला उपयोगीच आहे. महादाईसांनी विचारलं, देवा आपण बीजे करत आहात तर मग आता आम्ही काय करावं, हे त्यावेळेला विचारलेलं आहे. आमच्यासाठी तो प्रश्न आजही तेवढाच महत्त्वाचा आहे की स्वामींनी बीजे केल्यानंतर आपण काय करावं. आणि त्याचं उत्तर जे स्वामींनी दिलेलं आहे ते उत्तर सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. ते उत्तर आजही आपल्या उपयोगी पडतंय की नामस्मरण जाप्य जे काही सांगितलेलं आहे ते आपण केलं पाहिजे. ते उत्तर आजही आपल्या उपयोगी पडतंय. म्हणजे आपले प्रश्न सुद्धा असे पाहिजेत की समोरच्यांनाही सुद्धा वाटलं पाहिजे. 800 वर्षानंतरच्या लोकांनाही वाटतं हे प्रश्न आपलाच आहे बरं का. बरं झालं हा प्रश्न महादाईसांनी विचारला, बरं झालं हा प्रश्न भटोबासांनी माहीम भट्टांनी स्वामींना विचारला. म्हणजे तो प्रश्न आपल्याही उपयोगाचा आहे किंवा त्याची जी उत्तरं मिळालेली आहेत ती अनेकांच्या उपयोगी गेली पाहिजे. म्हणजे आपण जो प्रश्न केला त्याचं जे उत्तर मिळतं ते उत्तर अनेकांच्या उपयोगी पडलं पाहिजे. अशा प्रकारचं उत्तर आपल्या प्रश्नातनं मिळणं गरजेचं आहे. तेव्हा हे भेटल्याचा पाडू जाय म्हणजे परमेश्वर भेटल्याचं गोमटं त्यावेळेला प्राप्त होत असतं. नुसतंच आपण म्हटलो की नाही एकमेका भेटल्या, देवाने भेट घ्यायला सांगितले, भेटलो आपण आणि भेटलो कर्म वार्ताच करत राहिलो, कसं काय तब्येत वगैरे, काय शेतीमध्ये यावेळी काय लावलंय वगैरे, हे गप्पा जर का आपण करत राहिलो, हे तुम्हाला औपचारिक ह्या गोष्टी बोलायच्या तर थोड्या वेळासाठी बोला तुम्ही, परंतु नंतरचा पूर्ण वेळ जो आहे 95% आपण धर्माच्या गोष्टी केल्या पाहिजेत. तर हे काय आहे, भेट संग सांगात. भेट म्हणजे त्या भेटीमध्ये त्या समोरच्या व्यक्तीला सुद्धा देवाचं स्मरण घडलं पाहिजे आणि आपली सुद्धा स्मरणाच्या संदर्भातली आपली उजळता ती देखील आपली वाढली पाहिजे. तेव्हा जाऊन त्या भेटीचं महत्त्व आहे. नाहीतर आपण एकत्र भेटलो, देवपूजा केली, जेवलो आणि घरी गेलो, काहीच धर्मवार्ता काहीच झाली नाही. धर्मवार्ता झाली पाहिजे. आपण ज्याला ते हे म्हणतो ना मीटिंग, आमची मीटिंग आहे, मीटिंगमध्ये काय असतं, जेवण असतं का नसतं? मीटिंगमध्ये बोलणं असतं, काहीतरी एखादा विषय असतो, त्याच्यावर चर्चा होते, त्याच्यावर काहीतरी मंथन होतं, त्याच्यातनं काहीतरी उपाय वगैरे या गोष्टी केल्या जातात. म्हणजे मुख्य कार्य ते आहे. धर्मवार्तेतलं मुख्य कार्य सुद्धा धर्मवार्ताच आहे. त्याच्यामध्ये सुद्धा भोजन वगैरे या गोष्टी नाही. भेट या पदामध्ये भेट होऊन त्या ठिकाणी परमेश्वराच्या संदर्भामध्ये बोलल्या गेलं पाहिजे, तर ती तुमची आणि आमची भेट उपयुक्त ठरते. आणि मग शुश्रूषा म्हणजे सेवा सांगितलेली आहे, म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला देव आठवता आला पाहिजे. जेव्हा आपण एखाद्याची सेवा करतो तर त्या सेवेमध्ये सुद्धा देव आठवता आला पाहिजे आपल्याला. आणि स्वामींनी सांगितलं, महादाईसांची सेवा
स्वामींनी करायला सांगितली, त्यांची पूर्ण अंग पाठ दुखत होतं, भटोबासांना सांगितलं आणि हे काय आहे, आपुल्या पडल्याची शुश्रूषा केली. जर का स्मरणनिष्ठ कोणी व्यक्ती आहे, तो काही अशक्त झालेला असेल, स्मरणनिष्ठ बरं का, आणि त्याची सेवा केली आपण, तो जर का व्यक्ती परत सशक्त झाला तर तो काय करेल, तो स्मरणच करेल, तो आचारच करेल. आणि एखादा भांडखोर व्यक्ती आहे, तो अशक्त झालेला आहे, मग आता त्याचं भांडण करणं बंद झालं. आता त्याला जर का आपण सेवा केली, त्याला सशक्त केलं, तर तो सशक्त झाल्यानंतर काय करेल, काय करेल, तो भांडणच करेल. भांडण करणारा व्यक्ती भांडणच करतो आणि अशक्त असेल तरी तो भांडणच करत असतो, त्याची चिडचिडच चालू असते. म्हणजे सेवा कुणाची करावी, की ज्याची सेवा केल्यानंतर तो व्यक्ती पुढे जाऊन चांगलंच कार्य करेल, अशाच व्यक्तीच्या सेवेच्या संपर्कामध्ये आपण यावं. की ज्या व्यक्तीच्या भेटीनंतर आपल्याला देवाचं स्मरण झालं पाहिजे, देवाचं चिंतन घडलं पाहिजे. असे खूप आहेत. आता मागे दुतोंडे बाबा शेवटच्या टप्प्यामध्ये ॲडमिट जेव्हा होते, तेव्हा ते सांगतात की रात्रभर बाबांचं शास्त्र चर्चाच चालू होती दवाखान्यात. म्हणजे त्या नंतर दुसऱ्या दिवशी बाबा सरलेले आहेत आणि आदल्या रात्री काय ते जे ॲडमिट केलेलं तर बाबांचं महावाक्याच्या संदर्भातच बोलणं सुरू होतं. म्हणजे त्याचे रेकॉर्डिंग सुद्धा मी ऐकली, त्यांनी ऐकवली मला. म्हणजे हे काय आहे की त्यावेळी सुद्धा अशक्त झालेले आहेत बाबा, परंतु धर्मचर्चा मात्र बंद नाही. धर्मचर्चा सुरूच आहे, धर्माबद्दल देवाबद्दल बोलणं सुरूच आहे. ज्या व्यक्तीला भेटल्यानंतर की त्याची सेवा केल्यानंतर देवाचं चिंतन होतं, अशाच प्रकारची सेवा आपल्याला लाभली पाहिजे. हे सर्व देव आठवण्याचे विधी आहेत. एखादे अधिकरण असे भेटून जातात की आणि अशी चर्चा होते त्यांच्यासोबत, ती खरंच देव भेटल्यासारखं वाटतं आपल्याला. त्यांची सेवा केली तर त्याच्यातनं लक्षात येतं की यांचं स्मरण सतत चालूच आहे, देव आठवणं चालूच आहे त्यांचं. म्हणजे त्यांना बघितल्यानंतर आपल्याला देव आठवतो. यदा कदाचित कधी कधी आपण स्वतः काही स्मरण करत नाही, पण कोणाकडे तरी बघतो आपण की ते डोळे बंद करून स्मरण करत आहेत. त्यांना पाहिल्यानंतर आपल्याला स्मरण करू वाटतं आणि आपण लगेच स्मरणाला रुजू होतो. म्हणजे हे काय आहे सर्व अशा प्रकारच्या भेटी, संग सांगार, भेट शुश्रूषा अशाच प्रकारचं असलं पाहिजे की जेणेकरून देव आठवल्या जावा. आणि म्हणून इथे स्वामींनी एकच विधी, पहिल्या सत्रामध्ये आपण बघितलं की देवानी एकच विधी सांगितलेला आहे, तो म्हणजे हे देखिले तैसे आठविले. आणि मग कसं आठवायचं ते स्मरण सरावामध्ये पुढे सांगितलेलं आहे. वासनिकांसाठी सुद्धा हाच विधी सांगितलेला आहे. आता जेव्हा आमचे स्वामी उत्तर दिशेला जाण्याचा स्वामींचा पूर्ण विचार झालेला आहे, तेव्हा भटोबासांना स्वामींनी सांगितलं की सर्वज्ञ म्हणित देवानर्या असन्निधान धर्म जिज्ञासागा, असन्निधान धर्म जिज्ञासागा. म्हणजे आता असन्निधानी तुम्ही कसं राहायचं आहे, याचा अर्थ काय झाला, सन्निधानातला धर्म वेगळा आहे. धर्म म्हणजे काही गोष्टी बदलत नसतात, त्या तशाच असतात. जसं नामस्मरण हा सन्निधानातला पण विधी आणि असन्निधानातला पण विधी तोच आहे. परंतु सन्निधानामध्ये प्रत्यक्ष परमेश्वर अवताराची सेवा करता येते, असन्निधानामध्ये आम्हाला ती सेवा भेटत नाही. मग आम्हाला अधिकरणांची सेवा, साधूंची सेवा, वासनिकांची सेवा, जे नामस्मरण चिंतन करतात अशा कुठल्याही व्यक्तीची सेवा जी आहे ती आपण करू शकतो. कारण की त्याच माध्यमातनं देवाच्या सेवेपर्यंत पोहोचवण्याची ती प्रतिकारता जी आहे ती त्या सेवेमध्ये दडलेली आहे. आणि म्हणून सांगितलं की आम्ही आता बीजे करणार आहोत, तर असन्निधान धर्म जिज्ञासागा, असन्निधान धर्म देवानी सांगितलेला आहे. कुणासाठी सांगितलं, ज्यांनी अनुसरण घेतलं त्यांच्यासाठी सांगितलं.
आणि ज्यांना अनुसरण घ्यायचं आहे त्यांच्यासाठी पण सांगितलं। खूप लोक मला बोलतात तुम्ही असं अनुसरल्याचे विषय ग्रस्तांना का सांगतात? म्हणजे जो विधी देवाने सांगितले तो खरोखर अनुसरलेल्या व्यक्तीसाठीच सांगितलेला आहे, परंतु अनुसरण घेणाऱ्या व्यक्तीसाठी सुद्धा आहे ते। लक्षात आलं? ज्यांना अनुसरण घ्यायचं आहे, अनुसरण म्हटलं की लगेच आपल्याला थोडी भीती वाटायला लागली। दीक्षा आता अजून सोपं करून सांगतो तुम्हाला, मग तुम्ही हो बोलाल सगळे। हा विधी ज्याला देव प्राप्त करायचा आहे त्याच्यासाठी हा विधी आहे। तुम्हाला देव प्राप्त करायचा का नाही? मग हा विधी जो आहे असन्निधान धर्म, ज्यांना देव पाहिजे त्या सर्वांसाठी हा विधी आहे। पर्टिक्युलर एका विशिष्ट व्यक्तीसाठी नाहीये की यांच्यासाठीच विधी आहे। स्वामी सांगतात की महात्मेनी सत्यार जेव्हा व्हावे, म्हणजे वासनिकांनी होऊ नये का? जे नामधारक आहे त्यांनी सत्य बोलू नये का? बोलावं की नाही? बोलायचं की नाही? बोलायचं। म्हणजे सत्य सगळ्यांनीच बोलायचं। मग तुम्ही म्हटले तर महात्म्यांसाठीच वचन आहे। आमचे स्वामी तर सशाला पण काय म्हणतात? या महात्म्य हो। सशाला सुद्धा महात्मे स्वामी म्हणतात। ज्या जीवांकडे परमेश्वराचा अधिकार जोडलेला आहे, योग्यता ज्यांच्याकडे आहे, ते सगळे महात्मेच आहेत। आज तुम्हाला एखादा अन्य माणूस दिसतो की तो अन्य आपल्या पंथाचा नाही आहे, पण त्याच्याकडे योग्यता अधिकार त्याच्याकडे जोडलेला आहे, फक्त आता ते उजरंबित नाही आहे। ते एका विशिष्ट वेळामध्ये त्याच्याकडे ते उजरंबितता होईल, या जन्मात नाही पुढच्या जन्मात होईल वगैरे। देवासाठी तो व्यक्ती सुद्धा महात्माच आहे, महान आत्मा आहे की त्यांनी ती गोष्ट जोडून ठेवलेली आहे। तो अधिकार योग्यता त्याच्याकडे आहे, फक्त अजून त्याची परीक्षा जेव्हा होईल तेव्हा त्याचा निकाल लागेल, त्या निकाल लागल्यानंतर कळेल की या व्यक्तीकडे किती योग्यता आहे। म्हणजे अशा पद्धतीने प्रत्येक जीवाकडे परमेश्वराचा अधिकार योग्यता आहे। म्हणून आमचे स्वामी सांगतात मुंगीचं सुद्धा वैरत्व चिंतायचं नाही, कारण की त्या मुंगीकडे पण अधिकार योग्यता सगळं आहे, फक्त आता ती मुंगीच्या देहात आहे। ती जेव्हा मनुष्य देहात येईल तेव्हा ते कार्यरूप होईल। महादेव राजाला आपण सगळ्यांनी नावं ठेवले आणि आमचे स्वामी सांगतात एक जर का भेट झाली अख्खं राज्य सोडून इथे येईल। बघा बरं, ही गोष्ट आपल्या बाबतीत होईल का? देवाची नी आपली भेट झालीच, आपण सगळं आपलं राज्य काय, आपण जे घर वगैरे संपत्ती आहे, शेती आहे, सगळं काय ते सगळं सोडून लगेच जाऊ का आपण? महादेव राजाकडे ती गुणवत्ता आहे, आपल्याला दिसते का ती? आपल्याला त्यांचे दोष दिसले की दोन्ही वेळेला ते स्वामींच्या भेटीला आले नाही, तिसऱ्या वेळी स्वामींनी भेट दिली नाही, असे ते दोषवंत आहेत, असा दोषच आपल्याला त्यांच्याबद्दल दिसतो। पण स्वामी जे सांगतात की अवघं राज्य सोडून इथे येऊन तो सेवा करेल, ही त्यांची अधिकार क्षमता आहे। म्हणून कुणाचाही अधिकार आणि कुणाची योग्यता आपल्याला लक्षात येत नाही, कळत नाही। म्हणून मुंगीचं सुद्धा वैरत्व चिंतू नका। मुंगी म्हटल्यानंतर तिथून तर मनुष्यापर्यंत कुणाचंच वैरत्व चिंतायचं नाही, मनुष्याचं पण वैरत्व चिंतायचं नाही। किती कोणी काही वाईट असेल तरी त्याचं वाईट व्हावं असं चिंतन नका करू, त्याची चांगली बुद्धी व्हावी असं चिंतन करू शकतो ना आपण त्याच्याबद्दल चांगला विचार करू शकतो। एखादा धातू जर का खराब झाला, काळा पडला, तर तुम्ही काय म्हणता? अजून खराब व्हावा असं म्हणतो का आपण? नाही, त्याला उजळता जर का दिली तर तो उजळतो, तो उपयोगी पडतो आपल्या। तशा पद्धतीने एखादा व्यक्ती आपल्याशी वाईट आहे म्हणजे त्याचं वाईट व्हावं असं नाही, त्याची चांगली बुद्धी जरी झाली आणि त्याचं जर का अन्यथा ज्ञान फिटलं तर तो चांगला व्यक्ती होऊ शकतो आणि त्याच्याने आपलं चांगलं बोलणं होऊ शकतो, संवाद होऊ शकतो। आज नाही आहे पण तो उद्या होऊ शकतो, तो जर का उजळतीला आला तर। म्हणजे त्याचं सुद्धा वैरत्व चिंतू नका, त्याचं सुद्धा चांगलं चिंता। तो जर का चांगला झाला तर आपलं आणि त्याचं चांगलंच बोलणं होणार आहे। अशा पद्धतीने इथे परमेश्वर ज्या व्यक्तीला पाहिजे आहे त्याचं सर्वप्रथम अंतःकरण शुद्ध झालं पाहिजे। मग ते वासनिक का असेना, ते साधू का असेना, एकमेकांविषयी एकमेकांच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचे कलुषितपणा नसला पाहिजे।
मळीनत्व नसलं पाहिजे. तुम्ही चष्मा घालता, चष्म्यावर छोटासा जरी डाग असला तरी चालतो का आपल्याला तो? तुम्ही चष्मा घाला, त्याच्यात थोडा डाग असेल तर तुम्हाला बघायला दिसायला थोडं लगेच समस्या निर्माण होते. एवढूसच डाग येतो. तुम्ही परत चष्मा काढता, बघता, तेवढा डाग पुसून काढता, परत चष्मा लावता, परत असं होतं की ज्याच्याने पुसलं त्याचाच डाग पडला, परत चष्मा काढतो आपण. स्वच्छ चष्मा असल्याशिवाय आपण तो घालूच शकत नाही. घातला तसा तर डोळ्याला आपल्या त्रास होतो. तसं तुम्हाला देव पाहिजे असेल तर मन अंतःकरण शुद्धच असलं पाहिजे. आणि म्हणून इथे मुंगीपासनं आमच्या देवाने सुरुवात केलेली आहे की तिचं सुद्धा वैरत्व, कारण हेच वैरत्व प्रसव वाढत वाढत हे वैरत्व परमेश्वर अवतारापर्यंत पोहोचतं बरं का. जसं आपण मुंग्यांच्या चुका काढतो की नाही, आता त्या मुंग्या दिसल्या, आनंद झाला का आपल्याला? आता त्या माझ्या बॅगवर मुंग्या होत्या, मला आनंद झाला का? तेवढ्या प्रमाणात जर का निरोपणाला लोक आले तर मग आनंद होईल. पण मुंग्या किती जरी आल्या तरी आनंद आहे का? नाही, आनंद होत नाही. मुंगी असा प्राणी आहे की ज्याला बघितल्यानंतर जगातल्या कुठल्याच माणसाला आनंद होत नाही, असं आहे ते. म्हणून स्वामींनी मुंगीपासून सुरुवात केलेली आहे. आणि मुंगीच का सांगितली की मुंगी तुम्ही जगाच्या पाठीवर कुठेही जा, तुम्ही दऱ्या डोंगऱ्यामध्ये जा स्मरणाला, तिथे सुद्धा मुंगी असतेच. मुंगी ही असा प्राणी आहे की ती कुठेच भेटणार नाही असं ठिकाण नाही. ती कुठेही जा तुम्हाला भेटणार म्हणजे भेटणारच. आणि त्या मुंगीचा आणि आपला सतत योग असल्यामुळे आणि ती मुंगी आपल्याला कुठल्याच अर्थाने फायद्याची नसल्यामुळे त्या मुंगीचा सर्वप्रथम आपल्याला राग येतो आणि तिचं वैरत्व चिंततो आपण. तर ते वैरत्व कधीही त्या मुंगीचं सुद्धा चिंतू नये. मग मनुष्याचं कसं चिंतन करता येईल? इथून आपला हा जो धर्म जो आहे, धर्म आचरण सुरू होतं. म्हणजे आपलं पहिलं वचन काय? हे देखील आहे त्याचे आठविणे. देवाला आठवायचं आहे. आठवण्याची क्रिया कुठे होते? डोळ्यात, कानात, तोंडात, की कशामध्ये? आठवण्याचा मनामध्ये सुरू होतं ना. आठवतो कुठे आपण? डोळ्यात आठवतो का एखाद्याला? कानात आठवतो का? मनात आठवण येते. म्हणजे जे काय आहे ते सर्व संचित मनामध्ये असतं आणि आपल्याला मनातनं देवाचं हृदयगाम्य सांगितलेलं आहे. तर आठवायचं आहे. आठवायचं आहे तर ज्या मनामध्ये देवाला आठवायचं त्या मनामध्ये दुसरं तिसरं काही नको. आता आपल्याला ही निरूपणासाठी हा हॉल पाहिजे, तर ह्याच्यामध्ये आपण दुसऱ्या सगळ्या वस्तू आणून ठेवल्यात का घरातल्या? नाही, उलट याच्यामध्ये ज्या वस्तू होत्या सगळ्या बाहेर नेल्या का हॉल रिकामा करायचा आपल्याला. हा मोकळा झाला पाहिजे निरूपणासाठी. तशा पद्धतीने याला काय केलं? झाडलं, पुसलं, शुद्ध केलं आणि मग इथे आपण आता निरूपण घेतो आहोत. तशा पद्धतीने त्या अंतःकरणामध्ये आपल्याला देव आठवायचा आहे. ते अंतःकरण आधी आपल्याला शुद्ध करावं लागेल आणि ते शुद्ध करण्याची प्रक्रिया तिथून सुरू होते, मुंगीपासून. आपण इथे मनुष्याकडे प्रसव मोडतोय, माझा प्रसव मोडवा. तुम्ही दुखावले गेले, परंतु ते तर दुखवल्या जातातच. पण आपली सुरुवात जर का न दुखवण्याची मुंगीपासून आपण करत असू तर या बाकीच्या काळाच्या आपोआपच त्याच्यामध्ये येऊन जातात. एकदम तुम्ही लहान सुद्धा डाग राहू देत नाही, म्हणजे मोठे डाग तुम्ही राहू देत नाही. लहानशा मुंगीचं सुद्धा वैरत्व जेव्हा तुम्ही चिंतत नाही तेव्हा तुम्ही आयुष्यामध्ये कुणाचंही वैरत्व चिंतू शकत नाही. कधी कधी मोठ्या गोष्टी केल्या म्हणजे त्याच्यामध्ये लहान गोष्टी आपोआप येतात आणि एखाद्या याच्यामध्ये लहान गोष्टी जर का केल्या तर त्याच्यामध्ये मोठ्या गोष्टी आपोआप येतात. म्हणजे इत्यादी प्रकारे कधी कधी मोठ्या गोष्टी करतो पण त्याच्यात लहान सहान भाग येत नाही आणि एखादी लहान सहान गोष्ट केली त्याच्यात मोठी गोष्ट येत नाही. म्हणजे आपल्याला दोन्ही साधायचं आहे, लहान आणि मोठं दोन्ही साधायचं. गुणाच्या बाबतीतही आणि दोषांच्या बाबतीतही लहानच दोष करायचा नाही म्हणजे मोठा दोष घडणारच नाही. आणि असा गुण करायचा की तो गुण जर का केला, लहान जरी गुण केला तरी त्याच्यामध्ये मोठा गुण सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये समाविष्ट झाला पाहिजे. अशा प्रकारे आपलं धर्म आचरणामध्ये सर्वप्रथम आपल्याला मन अंतःकरण शुद्ध करायचं आहे आणि आपण ते करत नाही.
आणि म्हणून स्वामींनी सांगितलेलं आहे की असन्निधान धर्म, हे तर भटोबासांना जिज्ञासा करायला सांगितली, परंतु तो भटोबासांपेक्षा आपल्याला तो असन्निधान धर्म जास्त उपयोगाचा आहे, कारण आपण केवळ असन्निधानातले जीव आहोत आणि भटोबास हे सन्निधानातले आहेत. त्याच्यामुळे त्यांना सन्निधानामध्ये देखील देव आठवतो आहे आणि असन्निधानामध्ये देखील त्यांना देव आठवतो आहे. आपण केवळ असन्निधानातले असल्यामुळे आपण देवाला बघितलंच नाही, अनुभवलं नाही, त्याच्यामुळे देव आठवणं हे थोडंसं कठीण जाईल आपल्याला. जसं एखादा पदार्थ आपण खाल्ला असेल तर तो आठवता येणार आपल्याला, अनुभवलेला आहे तो पदार्थ, तर तो आपल्याला कैक वर्ष आठवेल, मरेपर्यंत आठवू शकतो. पण एखाद्या पदार्थाचं नुसतं वर्णन ऐकलेलं आहे तर त्याचा तेवढा अनुभव आपल्या अंतःकरणामध्ये राहत नाही. आणि म्हणून त्यासाठी नामस्मरण विधी सांगितलेला आहे की नामस्मरण हा विधी असा आहे की तो तुम्हाला असन्निधानी सुद्धा देवाशी जोडण्याचं कार्य करत असतो. आणि म्हणून नामाचे 10 ठाय आमच्या स्वामींनी सांगितलेले आहेत. त्या नामाच्या 10 ठायामध्ये जो विषय येतो तो अनेक निरूपणामध्ये मी सांगितलेला आहे. आपण थोडक्यात त्या संदर्भामध्ये बघूया. भटोबा स्वामींना म्हणतात की देवा, मला तुम्ही काय करा, माते तुम्ही चिंतन विधी निरूपी जोजी, चिंतन विधीचं निरूपण तुम्ही मला करा. माते भजावया पूजावया काही नाही, म्हणजे तुमचं भजन पूजन मी करावं असं माझ्याकडे वैयक्तिक माझं काहीच नाही. जेव्हा तुम्ही सगळं सोडून जाता ना देवाकडे, तेव्हा तुमच्याकडे कुठल्याही प्रकारचे दृष्टपर वस्तू नसते, पदार्थ नसतात आणि द्रव्य देखील नसतं. उदाहरण तुम्हाला बघायचे झाले, माहीमभट्ट आहेत. माहीमभट्ट काही घेऊन गेले का घरातनं? काहीच नाही. म्हणजे देवाला काय अर्पण करावं, त्यांच्याकडे काही नाही. उलट ते चांगलं वस्त्र होतं ते त्यांनी दिलं. त्यानंतर निळभट्ट भांडारेकार जर का आपण बघितले तर त्यांनी सुद्धा, त्यांच्याकडे काहीच नाही, देवाला काय अर्पण करावं. त्यांनी जेव्हा विचार केला की देवाला काहीतरी अर्पण करावं पण आपल्याकडे काहीच नाही आहे, भटोबास देखील त्यांच्याकडे देखील काहीच नाही आहे, स्वामींना काय अर्पण करावं, काही वस्तू पदार्थ देवासाठी काहीही आणलेलं नाही. आणि म्हणून अजून एक संदर्भ आपल्याला घेता येईल खेईगोईंचा. खेईगोईंचं सगळं द्रव्य तिकडे आहे, साहित्य सगळं तिकडे आहे. त्यांचा भाचा आला की असं असं आहे, ते सगळं तुमचं वाया चाललेलं, देणेकरी आलेले आहेत वगैरे. त्यांनी विचारलं स्वामींना, तुम्हाला काही लागेल का? स्वामी म्हणतात, येत तैसे काही न लगे, आम्हाला काही लागत नाही. बस त्यांनी सांगितलं भाच्याला, खेईगोईंनी, तुम्हाला जे जमेल ते करा, त्याचं आम्हाला त्यातलं काहीही नको. म्हणजे ते सुद्धा त्याग जैसा खेईगोईचा स्वामींनी त्यांचा उल्लेख केला. आणि त्यांनी सुद्धा येताना काहीच आणलेलं नाही. परमेश्वराला अर्पण करावं तर काय अर्पण करावं? आज आपण काय अर्पण करतोय? दृष्टपर वस्तू अर्पण करतो ना. फळं वाहतो, फुलं वाहतो, दिवे लावतो, काय काय आपण देवाला देत राहतो, वस्तू देतोय. आणि लीळाचरित्र जर का वाचलं तर लक्षात येतं की त्या लोकांकडे द्यायला काहीच नव्हतं आणि देवाने सुद्धा त्यांच्याकडे काहीच मागितलं नाही. भटोबासांना देव कधीच नाही म्हणाले की मला एवढे एवढे फुलं अर्पण करा, एवढे एवढे दिवे लावा, एवढे उपहार करा, हे करा ते करा, असं सांगितलं नाही. फक्त एकदा सांगितलं त्यांना, बस. त्याच्यानंतर त्याच्यातनं त्यांना जे घडवून घ्यायचं ते देवाने घडवून घेतलं. नंतर देवाने त्यांच्याकडे वस्तू काही मागितलेली नाही आहे. आणि इथे ते म्हणतात की माते भजावया पूजावया काही नाही, तुमचं भजन पूजन करावं, तुम्हाला काही अर्पण करावं असं माझ्याकडे काहीच नाही. तेव्हा स्वामी सांगतात, परमेश्वर काहीसे न पूजावा भजावा न लगे. कोणाचं वचन आहे, वाक्य आहे? स्वामींनी म्हटलेलं आहे. नामाचे 10 ठाय तथा पंचकृष्ण निरूपण ही लीळा तुम्ही वाचा. त्याच्यामध्ये स्वामी सांगतात, परमेश्वर काहीसे न पूजावा भजावा न लगे, तो अंतर्गाम्य. देवाचं भजन पूजन तुम्ही कशाने करणार आहे?
एखादा श्रीमंत माणूस आहे, त्याला तुम्ही काय देऊ शकता अशी वस्तू की ते जी त्याच्याकडे नाही आहे, देता येईल का तुम्हाला? तुम्ही म्हणाल त्यांच्याकडे आपण देतो त्याच्यापेक्षा भारी वस्तू त्यांच्याकडे आहे, काय देता येईल? एखाद्या लहान मुला तुम्ही 10 रुपये जर का दिले खाऊ खायला तर तो आनंदित होईल. श्रीमंत माणसाला 100 रुपये जरी दिले तर त्याच्याकडे करोडोनी रुपये पडले, तुमचे 100 रुपये त्याच्याकडे काही नवल नाही आहे. तसं आता तुम्ही देवाला काय द्याल जे देवाकडे नाही आहे? कुठली वस्तू असं आठवतं तुम्हाला की जी देवाकडे नाही आहे आणि देवाला ती उपलब्ध होऊ शकत नाही? अशी कुठली वस्तू देता येईल आपल्याला? आपण आता 1.25 लाख फुलं वाहतो, म्हणजे देवाला पाहिजेत का ते? पहिले आपण कधी विचारलं का देवाला तुम्हाला ही फुलं पाहिजेत का? आता तुमच्याकडे साधू जेवायला येतात तर तुम्ही त्यांना विचारता ना की तुमचं पथ्य पाणी काय आहे, तुम्हाला काय चालतं? जे त्यांना चालतं तेच बनवता तुम्ही, आहे की नाही? समोरच्याला काय अपेक्षित आहे त्याच गोष्टी आपण त्यांना विचारून देत असतो. आज आपल्याकडे एवढे पाहुणे येतात, त्यांना विचारतो तुम्ही चहा घेता की नाही, कसं घेता, दूध घेता, कॉफी घेता? ज्यांना जे अपेक्षित आहे पाहिजे तेच आपण त्यांना देतोय. तसं देवाला आपण कधी विचारलं का तुम्हाला किती फुलं पाहिजेत? आणि देवाने तुम्हाला स्वप्नात पाठवलं की मला 1.25 लाख फुलं पाहिजेत. तुम्हाला किती दिवे पाहिजेत? आणि मग देवाने सांगितलं मला एवढे एवढे दिवे लावून पाहिजेत रोज. हे सांगितले कुठे? वचनात तरी सांगितलंय का? लिळेत सांगितलंय का? देव काहीसे न पूजावा भजावा न लगे, हे मात्र सांगितलेलं आहे देवाने. कुठल्याही वस्तूच्या माध्यमातून देवाचं भजन पूजन करता येत नसतं. ही लीळा तुम्ही वाचली का कधी? महत्वपूर्ण लीळा आहे. नामाचे धाट आहे. जे नामाने देव प्राप्त होणार आहे त्या नामाचे धाट आहे 10 लाख. ज्या लीळेत देवाने सांगितले ती ही लीळा आहे. आपल्याकडे या लीळा नसतात. आपल्याकडे वेगवेगळ्या लीळा आहेत. उदरव्यथीची लीळा, का आपलं पोट दुखत असतं आधेमध्ये, किंवा मग अजून अशा विशिष्ट लीळाच आपल्या पाठांतर असतात की ज्या आपल्याला उपयोगी पडणार आहेत. मग इथे अशा ज्या लीळा आहेत याही लीळा भरपूर आहेत ज्याच्यातनं स्वामींनी योग्य ते तत्व सांगितलेलं आहे. परमेश्वर काहीसे न पूजावा भजावा ना लगे, तो अंतर्गाम्य आहे. परमेश्वराचं स्मरण करा आणि तो भजन पूजन देवाचं कशाने होतं त्याचंही उत्तर देवाने दिलं. तो स्मरणे चिंतने आठवणे मनने कीर्तने पूज्य भज्य किंगा, हे पण उत्तर देऊन ठेवलं देवाने. देवाचं भजन पूजन करावं पण कशाने? या वस्तूच्या माध्यमातून नाही करता येणार. कशाने करता येईल? तो स्मरणे चिंतने आठवणे मनने कीर्तने पूज्य भज्य किंगा इत्यादी माध्यम. आता ह्याच्यात कुठलाही पदार्थ नाहीये, द्रव्य नाहीये, वस्तू नाहीये, वस्त्र नाहीये, सोनं नाहीये, कुठला धातू नाहीये, काहीच नाहीये. कुठल्याही फुलाचं नाव देवाने घेतलं नाहीये, पदार्थाचं नाव घेतलं नाही, उपहाराचं नाव घेतलं नाहीये, ना 55 उपहार ना 56 भोग, काहीच म्हटलं नाही देवाने. स्वामी म्हणतात तो स्मरणे चिंतने आठवणे मनने कीर्तने पूज्य भज्य किंगा. स्मरण चिंतन आठवण मनन म्हणजे नाम लीळा मूर्ती आणि चेष्टा. नामाचं स्मरण झालं पाहिजे. स्मरणे चिंतने, स्मरण म्हणजे नामाचं, चिंतन म्हणजे लीळेचं. नाम लीळा मूर्ती चेष्टा, स्मरणे चिंतने आठवण आणि मनन म्हणजे इत्यादी प्रकारे तुम्हाला काय झालं पाहिजे? देवाचं भजन पूजन करता आलं पाहिजे. आपण एवढीच गोष्ट सोडून बाकी सगळ्याच माध्यमातून देवाचं भजन पूजन करत आहोत. परंतु स्मरणे चिंतने आठवणे मनने चतुर्वी स्मरण करतो का आपण? आपण फक्त नाम स्मरण करतोय, नाम जप चालू आहे आपला, मनी ओढतोय आपण आणि सांगतोय मी सकाळी 15 गाठ्या करतो संध्याकाळी 15 गाठ्या, झोपत नाही त्याशिवाय मी. परंतु काय होतंय? फक्त नाम होतंय, चतुर्वी स्मरण होत नाही. तुम्ही नुसता भात खाता का? त्याच्यावर वरण घेता, लोणचं आहे, पापड आहे, नुसताच भात खातो का आपण? खाऊन बघा बरं. नुसतीच भाकर खाऊन बघा बरं. नुसतं गरम गरम असेल तर खाल्ल्या जाईल, थंड भाकर खाल्ल्या जाणार नाही.
तसं नामस्मरण करताना नुसतंच नाम नाही घ्यायचं, नाम लीळा म्हणजे स्वामी सांगतात हे देखील तैसे आठवीजे, कैसे आठवीजे, नाम लीळा मूर्ती ज्येष्ठा. पुढचं वचन ते येतं. नाम आठवलं की तुम्हाला लीळा आठवली पाहिजे. लीळेमध्ये मूर्ती येते, त्याच्यामध्ये चेष्टा पण येते. मूर्ती ही मध्यभागी आहे. नाम जर का तुम्ही आठवलं की तुम्हाला काय होणार आहे की श्री मूर्तीच्या संदर्भातल्या लीळा आणि चेष्टा आठवणार आहे. नाम मूर्ती, नाम लीळा मूर्ती आणि चेष्टा. मग त्याच्यामध्ये नाम आठवलं ज्या अवताराचं, त्याच अवतारांच्या लीळा आठवणार, त्याच अवताराची चेष्टा आठवतील आणि त्याच अवताराची श्रीमूर्ती तुम्हाला आठवणार आहे. म्हणजे त्या ठिकाणी स्वामींचं पूर्ण असं चतुर्विध स्मरण आपल्याला झालं पाहिजे. त्याला म्हणतात स्मरण. नुसतंच नाम हे केलं तर त्याला स्मरण नाही, त्याला नाम जप असं म्हणतात. नामापाठी नाम आपण घेतोय त्याचा पण लाभ होईल, परंतु चतुर्विध स्मरणाने जो लाभ होणार, स्मरणे चिंतने आठवणे मनने पूज्य भज्य किंगा, हे जर का तुम्ही करत असाल तर ते देवाचं भजन पूजन केल्यासारखंच आहे. देवाला प्रसन्न करायचं आहे. आपण एखाद्याला प्रसन्न कसं करतो, त्याला आवडीचा पदार्थ त्याला दिला की तो प्रसन्न होतो. त्याच्या आवडीची वस्तू त्याला द्या ना. मुलांना जर का मोबाईल दिला की ते प्रसन्न होतात, मग त्यांना काही लागत नाही, खायला प्यायला पण नाही लागत त्यांना, आहे ना. एखाद्या व्यक्तीला पदार्थ जो आवडतो त्याला बनवून द्या, तो खुश होऊन जातो. असं देवाला तुम्ही काय द्याल की देव प्रसन्न होतील. स्मरणे चिंतने आठवणे मनने कीर्तने या गोष्टी जर का केल्या तर देव सहज प्रसन्न होतात. देवाला प्रसन्न करणं काहीच कठीण नाही. एखाद्या व्यक्तीला प्रसन्न करायचं आहे, त्याच्यासाठी तो पदार्थ बनवायचा आहे, त्या वस्तू बाहेर घेऊन या, त्या बनवा, चांगल्या बनवा. ते बनवण्याचे कष्ट, ते वाढण्याचे कष्ट, ते देण्याचे कष्ट, आणि त्याला ते आवडलंच पाहिजे इत्यादी प्रकार आहे. एवढा विषय येतो. देवाला प्रसन्न करण्यासाठी काही करावं लागत नाही. अन्य वार्ता सुरू आहे त्याच्यातनं बाहेर पडा आणि एकांतात बसून स्मरण करायला सुरुवात करा. देवाच्या लीळा आठवा, देव प्रसन्न होतात तिकडे. देवाला प्रसन्न करण्यासाठी तुम्हाला खूप काही खटाटोप करायची गरज नाही. उलट खटाटोप जो करतोय तो थांबवला पाहिजे आपण. धावपळ जी आपली चालू ती थांबवून एका ठिकाणी बसलो आपण आणि जर का देवाला आठवलं तर देव प्रसन्न होण्याचं गमक तिथेच दडलेलं आहे. आपल्याला वाटतं आपण खूप धावपळ केली म्हणजे देव प्रसन्न होतील. आपली मुळातच धावपळ देवासाठी सुरू आहे का, आणि ती धावपळ देवाच्या उपयोगी पडते आहे का, हे आधी आपल्या लक्षात आलं पाहिजे. ते उपयोगी गेलं पाहिजे देवाच्या. आपण एखाद्या रुग्णाला जर भेटायला गेलो तर त्यांना काय चालतं, डॉक्टरांनी काय सांगितलं त्याच वस्तू घेऊन जातो का, तर त्याच्या उपयोगी पडलं पाहिजे ते. तसं देवाच्या उपयोगी काय पडणार आहे, आपण काय देऊ शकू की जे देवाच्या उपयोगी पडेल, त्याच गोष्टी आपण दिल्या पाहिजेत. मग ते कोणाला विचाराव्या बरं, त्या तुम्हाला देवालाच विचारायला लागतात. आणि देवाने वचनामध्ये, निरूपणामध्ये, लीळेमध्ये ह्या सगळ्या गोष्टी सांगून ठेवलेल्या आहेत. आणि म्हणून सांगतात की तो स्मरणे चिंतने आठवणे कीर्तने पूज्य भज्य किंगा. आणि पुढे स्वामींनी नामस्मरण सांगितलेलं आहे. नामस्मरणाच्या माध्यमातून देवाला तुम्ही अंतर्गाम्य करा, हृदयगाम्य करा. मनामध्ये तुमच्या देव आले पाहिजेत. देवाने काय सांगितलंय, अंतर्गाम्य, हृदयगाम्य. आणि आपण जे आपलं हे काय असतं की पंच अवताराच्या माध्यमातून आपण उपहार करतो की नाही, तेव्हा देव कुठे येतात, मनात येतात की आसनावर येतात, तिथे कुठे येतात, पाहुलं कुठे उमटतात, तिकडे उमटतात. तुमचं मन तर कामच राहिलं. देवाने काय सांगितलं आणि आपलं काय चाललेलं आहे. देव सांगतात हृदय गाम्य झाले पाहिजे, तुमच्या हृदयात परमेश्वर आले पाहिजे. आपण देवासाठी वेगळं आसन करून ठेवलं, तिकडे येऊन बसा, इकडे नको, आमच्याकडे नको. आता मुळातच तसं काही होत नसतं बरं का. परमेश्वर काय आसनावर येऊन बसतील असं नाही. आपल्याला ते पावलं उमटलेली दिसतात, ते सुद्धा त्याचं चिंतन तुम्हीच करायचं.
किती मोठी पावलं असतात ती? कोणाची? म्हणजे छोटी असतात पावलं की मोठी असतात? छोटे असतात. मी 90% हेच ऐकलेलं आहे की एवढे एवढे पावलं असतात. चक्रधर स्वामींची श्रीमूर्ती किती फुटाची आहे? 5.5 फुटाची आहे. म्हणजे पाय त्यांचा किती मोठा असेल? म्हणजे श्रीचरणाचा जो भाग आहे, जो उमटला जातो, तो एवढूसाच आहे का? चक्रधर स्वामी 5.5 फुटाचे आणि पावलं मात्र एवढेच. शक्य आहे का ते? पावलं पण मोठे उमटले पाहिजेत की नाही? मग ते पावलं आता कोणाचे उमटतात ते त्याचं चिंतन तुम्ही करा, त्याचं संशोधन विचारा लोकांना. जे तुम्हाला गुलाल टाकायला सांगतात ना, त्यांना विचारा ही पावलं कोणाची आहे. चक्रधर स्वामींची तर पावलं मोठी पाहिजेत. आणि तुम्ही तर पंचावतार करताय, म्हणजे कमीत कमी 10 पावलं तरी उमटली पाहिजेत. एक जरी पाऊल ठेवलं तर 5 पावलं तरी 5 अवतारांची उमटली पाहिजेत की नाही? तिथे 2च पावलं उमटतात. एकच अवतार आले, बाकी 4 अवतार आलेले नाही. याचं चिंतन करा. हे चक्रधर स्वामींनी असन्निधान धर्म जिज्ञासागा, ते जिज्ञासा केल्यानंतर जो काही धर्म असन्निधान धर्म देवाने सांगितला, त्याच्यामध्ये हा विधी देवाने दूर दूरपर्यंत कुठेच सांगितलेला नाहीये. महानुभव तत्वज्ञानामध्ये हा विधी नाहीये बरं का. स्वामींच्या आचार प्रणालीमध्ये हा विधी सांगितलेला नाही. गुलाल टाकायला, गुलाल हा शब्द लीळाचरित्रात आलाय का कुठे? कुठेच नाही आलेला आहे. आम्ही टाकतो मात्र ते कुठून आलेलं आहे, काय आलेलं आहे, कोणी याचं चिंतन करत नाही. म्हणून देवाने त्याच काळात सांगितलं की पुढे जाऊन काय होणार आहे, अन्यथा धर्म भरपूर निर्माण होणार आहेत. म्हणून काय करा, असन्निधान धर्म जिज्ञासागा हे सांगून ठेवलेलं आहे. आणि भट्टोवासांना ते जेव्हा सांगितलं तेव्हा भट्टोवास म्हणतात, देवेविन काही धर्म असे, देवाशिवाय काही धर्म आहे का? देवाशिवाय धर्म नाही असं स्वामींना आचार्य भट्टोवास सांगतात. स्वामी म्हणतात की तुम्ही म्हणत असा ते तैसे, जे तुम्ही म्हणता ते बरोबरच आहे, देवाशिवाय धर्म नाही. परंतु हे असे तयासी जतन कीजे, हे असे तया रक्षण. म्हणजे ज्ञान जे आहे ते ज्ञान ज्यांच्याकडे आहे, जो धर्म ज्यांच्याकडे आहे त्याने ते धर्म जतन केला पाहिजे. आणि हे असे तयाची रक्षण, म्हणजे ज्यांच्याकडे धर्म आहे त्यांच्याकडे त्या धर्माचं, म्हणजे ज्ञानाच्या माध्यमातून धर्माचं जतन होतं, धर्माच्या माध्यमातून ज्ञानाचं जतन जे आहे ते होत असतं. आणि म्हणून असन्निधानाचं संदर्भामध्ये जो काही धर्म आहे, असन्निधान धर्म नेमका कसा आहे, काय आहे, त्याची जिज्ञासा तुम्ही करा. त्याच्या संदर्भातलं ज्ञान तुम्ही आम्हाला विचारा. काय म्हणतात? असन्निधान धर्म जिज्ञासा करा. मी अलीकडे एक तो फरक सांगतो. प्रश्न आणि जिज्ञासा मधला छोटासा फरक आहे असा की प्रश्न म्हणजे त्या प्रश्नाचं उत्तर जरी मिळालं तर तो प्रश्नही तेवढा महत्वाचा नसतो आणि त्याचं उत्तरही तेवढं काही महत्वाचं नसतं. जसं मी विचारलं किती संख्या आहे खामगावची, लोकसंख्या किती आहे, तुम्ही सांगितले एवढे एवढे 1000 लोक राहतात. आता त्याचा काही मला उपयोग आहे का? माझ्याकडे कुठलाच विषय बोलायला नाहीये, म्हणून मी सहज विचारलं की किती लोकसंख्या आहे. तुम्ही उत्तरही दिलं, त्याचा काही उपयोग नाहीये. त्याचं उत्तर तुम्ही चुकीचं द्या नाही तर नको द्या, मला त्याचा काही फरक पडणार नाही. परंतु जिज्ञासा म्हणजे कसं असतं की त्या जो काही विषय आपण ऐकतो आहे त्या विषया संदर्भामध्ये आपल्याला तो धर्म आचरण करायचा आहे, तो आचार आपल्याला करायचा आहे. तर त्या संदर्भामध्ये ज्या अडी अडचणी येतात त्या अडी अडचणी जोपर्यंत निस्तरत नाही तोपर्यंत आपला तो पुढे विधी चालणार नाही. म्हणून जे विचारलं जातं जिज्ञासा, त्याला म्हणतात जिज्ञासा. की त्या जिज्ञासेमध्ये त्या जो काही संदेह आहे त्याच्यामध्ये तो संदेह विचारावा आणि त्याचं उत्तर मिळालंच पाहिजे आणि ते उत्तर त्यांना पुढे पण उपयोगी पडणार आहे. महादायसांना स्वामी चर्चक आणि जिज्ञासक का म्हणतात? कारण की त्यांचे जे प्रश्न आहेत
ते नुसतेच प्रश्न नाहीत विचारायचे म्हणून विचारायचे असं नाही आहे. त्याच्यामध्ये जिज्ञासा आहे की त्यांना ते त्यांच्या भावी आयुष्यामध्ये पण सगळं उपयोगी जाणार आहे, त्याला म्हणतात जिज्ञासा. आणि नुसतंच करायचं म्हणून करायचं, बोलायचं म्हणून विचारायचं असे प्रश्न महादायीसांनी केलेले नाहीत, म्हणून त्यांच्या प्रश्नाला जिज्ञासा असं म्हटलं. असंनिधान धर्म विचारा असं स्वामी नाही म्हणतात. स्वामी काय म्हणतात? असंनिधान धर्म जिज्ञासा गा, त्याची जिज्ञासा तुमच्या मनामध्ये निर्माण होऊ द्या की असंनिधान धर्म म्हणजे नेमकं आहे काय, याच्याबद्दल तुम्हाला मनामध्ये ती भूक निर्माण झाली पाहिजे. तुम्हाला जेव्हा भूक लागते ना खूप, तेव्हा तुम्ही विचारता काय बनवलंय आज, ते तेव्हा विचारता, कारण तुम्हाला इतकी भूक लागलेली आहे. आता ते जे बनवलेलं आहे त्या पदार्थांचं नाव सांगितलं जातं, तेव्हा तो पदार्थ खाण्याचा अजून भाव आपल्यामध्ये तयार होत असतो. कधी एकदा वाढतात आपल्याला आणि कधी आपण खातो असं होऊन जातं. ही आहे एक प्रकारची जिज्ञासा की जी उपयोगी पडणार आहे आमच्या. तशा पद्धतीने कोणी विचारलं काय बनवलं जेवायला, आपण सांगितलं हे बनवलंय या जेवायला, नाही जेवण झालंय माझं. म्हणजे त्यांनी फक्त विचारायचं म्हणून विचारलं की काय बनवलंय, त्यांना त्या पदार्थाचा कुठलाही उपयोग करून घ्यायचा नाही. महादायीसांनी जे विचारलं त्याचा उपयोग त्यांनी करून घेतलेला आहे, त्यांना तो झालेला आहे. जे योग्यता वाढवणारं जे असतं त्याला जिज्ञासा असं म्हटलं जातं. ती जिज्ञासा तुम्ही असंनिधान धर्माबद्दल तुमच्या मनामध्ये निर्माण होऊ द्या पहिले, आणि मग आम्हाला विचारा. म्हणजे इतकं मोठं त्याच्यामध्ये तो पूर्ण जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया त्याच्यामध्ये आहे की तुमच्यामध्ये आधी असंनिधान धर्म म्हणजे काय ही जिज्ञासा निर्माण झाली पाहिजे. की देवेविन काही धर्म असे म्हणजे संविधान झालं. ते स्वामी म्हणतात ते बरोबरच आहे, परंतु असंनिधानाचं सुद्धा म्हणजे भट्टोबासांना असंनिधान माहितीच नाही ना, संविधानातच आहे. आणि मग त्यांना सांगतात असंनिधान धर्म जिज्ञासा कसं काय, म्हणजे इत्यादी प्रकारे त्यांना असंनिधान धर्माबद्दल सुद्धा कुतूहल निर्माण झालं पाहिजे. त्यांच्या मनामध्ये त्या संदर्भात सुद्धा जे काही विषय आहेत ते तयार झाले पाहिजेत. आणि मग ते असंनिधान धर्म म्हणजे नेमकं काय आणि असंनिधान धर्मामध्ये आम्ही कशा प्रकारे आचरण करावं असे त्यांच्यामध्ये जिज्ञासा निर्माण होईल. आणि मग ते विचारतील, मग स्वामी सांगतील. आता जे सांगणं आहे ते कसं असेल, ते ऐकणं कसं असेल, ऐकणं लक्षपूर्वक असणार आहे बरं का. तुम्हाला जर का सांगितलं की तुमच्या त्या जमिनीमध्ये खजाना कुठे आहे हे जर का कोणी सांगत असेल तर आपण लक्षपूर्वक ऐकणार की नाही. भले निरूपणातली लीळा आठवणार नाही आपल्याला, पण ती व्यक्ती जे सांगते ते बरोबर आपण लक्षपूर्वक दिशा उपदिशा, किती पावलं, किती अंतर, किती खोदायचंय, सगळं आपण लक्षपूर्वक ऐकणार. कधी ऐकणार? जेव्हा खरोखर तुम्हाला त्याची जिज्ञासा असेल तेव्हा. आणि काही गोष्टींविषयी आपल्याला जिज्ञासा नसते बरं का. कधी कधी निरूपणाविषयी पण काही जिज्ञासा नसते, मग ते आपण फक्त ऐकायचं म्हणून ऐकतो. तसं नाही झालं पाहिजे. ते आम्हाला भविष्यामध्ये आमच्या उपयोगी न्यायचं आहे अशा दृष्टीने कुठलंही निरूपण तुम्ही ऐका, तर त्याच्यामुळे त्या निरूपणाचं चिंतन आपल्या मनामध्ये झालं पाहिजे आणि ती जिज्ञासा निर्माण झाली पाहिजे. त्याच्यातनं नवीन नवीन संदेह निर्माण झाले पाहिजेत, काही प्रश्नांची उत्तरं मिळाली पाहिजेत आणि काही प्रश्न नव्याने निर्माण झाले पाहिजेत निरूपण ऐकताना. अशा पद्धतीने आमच्यातली जिज्ञासा जी आहे धर्माच्या बाबतीतली, संविधान धर्म असेल, असंविधान धर्म असेल, परमेश्वर प्राप्तीच्या विषय असेल, ज्या काही जिज्ञासा आहेत त्या मनामध्ये सतत निर्माण झाल्या पाहिजेत. एका जिज्ञासेमुळे तुम्हाला अनेक प्रकारचं विवेचन धर्मरूपी ऐकायला मिळतं एका प्रश्नामुळे. आणि जेवढं काही विवेचन ऐकायला मिळतं त्याच्यातनं अजून जिज्ञासा निर्माण होत राहतात आणि त्या जिज्ञासा ज्या आहेत ते आपल्याला धर्म आचरणाच्या किंवा धर्माच्या उपयोगी ते आपल्या पडत असतात. आणि म्हणून स्वामींनी त्यांना सरळ असंनिधान धर्म सांगितलेला नाही आहे. ते म्हणाले आधी जिज्ञासा निर्माण करा आणि आम्हाला तुम्ही विचारा.
तुमच्यामध्ये ते कुतूहल निर्माण झालं पाहिजे आणि तुम्ही स्वतःहून आम्हाला त्याचं महत्त्व विचारलं पाहिजे, तर जाऊन कुठे स्वामींच्या निरूपणाचा उपयोग होणार आहे, नाहीतर उपयोग झाला नसता. जसं संहार प्रकरण निरूपण करायचं आहे, तर स्वामींनी काय केलं, ते परसनायकांना स्थिती दिलं, मृतवत दाखवलं, त्यांची अंत्यविधीची सगळी तयारी झाली, स्मशानात नेलं, सरणावर ठेवलं, अग्नी सुद्धा दिलेला आहे. एवढं सगळं देवाला करावं लागलं आणि सांगायचं काय आहे, अनित्यता सांगायची. अनित्यता कशी असते ते कधी समजेल आपल्याला? असं इथे बसल्यानंतर मी किती जरी सांगितलं प्रपंच अनित्य वगैरे वगैरे, तुम्हाला समजणार नाही. हे कधी कळतं माहिती आहे? आपण एखाद्याच्या अंत्यविधीला जातो ना, तेव्हाच कळतं की जीवनाचं काही खरं नाही बरं का. आत्ता ते 1 तासा पहिले बोलले माझ्याशी आणि लगेच सरले. अनित्यता स्मशानामध्ये कळते आपल्याला. अनित्यता म्हणजे काय हे तो प्रसंग निर्माण करावा लागतो, व्हावा लागतो, आणि मग ते कळणार आहे. स्वामींनी जाणलेलं आहे म्हणून सरळ सरळ संहार प्रकरण नाही सांगितलं. ती परिस्थिती आधी समोर उभी केली देवाने, तो प्रसंग उभा केला आणि लोकांच्या लक्षात आलं की परसनायक आपल्या सोबत होते आत्ता मगाशी आणि एकाएकी सरले. खरंच हा प्रपंच अनित्य आहे. आणि मग स्वामींनी सांगितलेलं आहे की प्रपंच कसा नाशिवंत आहे, त्याचा कसा संहार होतो वगैरे वगैरे इत्यादी विषय स्वामींनी त्या ठिकाणी सांगितलेले आहेत. आणि मग त्यांना ते पटत गेले. पण वास्तविक परसनायक हे काही सरलेले नव्हते. हे स्वामी त्यांना ते स्थिती देतात म्हणून त्या मृत अवस्थेसारखे ते दिसतात. नंतर ते स्वतःच उठून येऊन बसतात तिथे वगैरे वगैरे. म्हणजे तो परिस्थिती समोर आल्याशिवाय तो विषय सुद्धा आपल्याला तिथे लक्षात येतो नाही येतो. आणि म्हणून इथे तो विषय कळण्यासाठी आम्हाला त्या विषयाच्या गाभाऱ्यामध्ये जाता आलं पाहिजे. ती जिज्ञासा आमच्यामध्ये निर्माण झाली पाहिजे, तरच स्वामी ते सांगू शकतील किंवा स्वामींनी सांगितलेल्याचा उपयोग आपल्याला होणार आहे. या संदर्भातला जो काही पुढील विषय आहे तो आपण उद्याच्या 3ऱ्या सत्रामध्ये त्याचं श्रवण आणि चिंतन करणार आहोत. धन्यवाद.